नमस्कार, मी तुषार मनोहर पोयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण जी कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली फ्री लेक्चरची सिरीज जी चालू केलेली होती, येणारे जे आपले IBPS TCS तसेच पोलीस भरती व इतरही सरळ सेवा असतील त्यासाठी लागणारे जे कंटेंट्स आहे ते तुम्हाला आपण या ठिकाणी पुरवत आहे। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय की आता आपण इतिहास विषय शिकत आहे। इतिहासमध्ये प्राचीन विषयावरती फोकस असतो जनरल त्यांचा, तर प्राचीन विषयामध्ये आपण धर्म बघत आहे। ठीक आहे, काल बौद्ध धर्म, याच्या आधी आपण बौद्ध धर्म बघितला, आता जैन धर्म बघणार आपण। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जे आपले लेक्चर आहे ते आपण कव्हर करू थोडक्यात। ठीक आहे, आज आपण जैन धर्म, ठीक आहे, या जैन धर्माविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की जैन धर्माविषयी समजा प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात आणि यावरती समजा आयोगाचा पॅटर्न काय असू शकतो यावरती आपण समजा आज या ठिकाणी डिस्कस करणार आहे। ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आपण प्रश्न उत्तर स्वरूपात हे थोडक्यात बघू, म्हणजे कसे प्रश्न कसे येऊ शकतात। ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघा जैन धर्माविषयी, हां एक मिनिट, हां आता लक्ष द्या, पहिलाच पॉईंट महत्त्वाचा आहे। ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर होय। या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी हे हायलाइट करतो। ठीक आहे, काय ऋषभदेव हे रेखामी जागा हे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर होय। कोण होय? ठीक आहे, क्वेश्चन मार्क कोण आहे तर या ठिकाणी बघा कोण, ऋषभदेव। या ठिकाणी बघा कोण आहे तर ऋषभदेव, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघा, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते। तर या ठिकाणी मी जे प्रश्न आलेले आहेत तेच या प्रश्न इथे घेतलेले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। या ठिकाणी दोन प्रश्न बनतात, ते वर्धमान महावीर, ठीक आहे, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तर 24वे तीर्थंकर होते। ठीक आहे, तीर्थंकर होते म्हणजे, आणि असं जर विचारलं की जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते तर वर्धमान महावीर। ठीक आहे, प्रश्न असाही विचारू शकते, दोन प्रश्न विचारता येते की वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते तर 24वे, आणि 24वे जैन धर्माचे तीर्थंकर कोण होते तर वर्धमान महावीर असे आपल्याला सांगता येते। नेक्स्ट 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होते। या ठिकाणी मग 23वे कोण होते या ठिकाणी बघा, 23वे कोण होते तिथं पार्श्वनाथ। ठीक आहे, पार्श्वनाथ हे होते। या ठिकाणी लक्ष, म्हणजे संस्थापक ऋषभदेव पहिला आहे, एक या ठिकाणी लक्ष ठेवायचं। ऋषभदेव कोणते हे संस्थापक आणि पहिले तीर्थंकर। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24वे, यावरती डेफिनेटली प्रश्न येतोच आपल्याला। ठीक आहे, कोण वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, यावरती म्हणजे बरेचदा प्रश्न येऊन गेला। ठीक आहे, मग 23वे कोण, त्याच्या आधीचा एक बघून घेऊ आपण, कोण तर 23वे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ होते। या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं। कोण कोण होते बघा, पहिलं म्हणजे ऋषभदेव, 24वे सर्वात लास्टचे बघू, 24वे म्हणजे सर्वात लास्ट कोण, 24वे वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, आणि 23वे जर बघितलं पार्श्वनाथ, म्हणजे हे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे, यावरती प्रश्न येतो। ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण, पार्श्वनाथ हा वाराणसीचा राजपुत्र होता। जो पार्श्वनाथ म्हणजे किती 23वे ना, ठीक आहे, पार्श्वनाथ म्हणजे 23वे हे आपलं काय तीर्थंकर, हा हे समजा, हा म्हणल्यापेक्षा आपण हे म्हणू। ठीक आहे, हे वाराणसीचे राजपुत्र होते असं या ठिकाणी। ठीक आहे, कोणत्या ठिकाणचे तर वाराणसीचे काय होते, वाराणसीचे राजपुत्र होते, म्हणजे ते राजघराण्याशी रिलेटेड होते, या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। नेक्स्ट बघू काय, वर्धमान महावीरांचा जन्म, या ठिकाणी बघा वर्धमान महावीरांचा जन्म, या ठिकाणी लक्षात ठेवा की वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात कुंदग्राम म्हणजे कुंदलपूर जिल्हा मुझफ्फरपूर बिहार येथे झाला। याच्यातनी बरेच प्रश्न तयार होतात बघा। आता प्रश्न कसे तयार हो, वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व कधी झाला तर 599। ठीक आहे, 599 लक्षात कसे ठेवायचं, 600ला 1 कमी। ठीक आहे, 600ला 1 कमी। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणती ट्रिक लावून। वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात झाला। कोणत्या घराण्यात तर सरदार घराण्यात। ठीक आहे, कोणाचा, वर्धमान महावीराचा, जे की 24वे तीर्थंकर होते, कशाचे, जैन धर्माचे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं। इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात झाला। कोणत्या घराण्यात तर सरदार घराण्यात, आणि कुठं कुंदग्राम, कुंदल त्यालाच काय म्हणतो आपण कुंदलपूर म्हणतो। ठीक आहे, कुंदग्राम, आता त्या समजा जे नाव होतं पहिल्यांदा कुंदलपूर। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे जिल्हा मुझफ्फरपूर। ठीक आहे, तुम्ही आपल्या वेब सिरीजमध्ये बघितलं असेल, जिल्हा मुझफ्फरपूर बिहार येथे झाला। कुठे झाला तर बिहार येथे, कोण्या ठिकाणी मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये, आणि कुंदलग्राम किंवा कुंदलपूर असं सुद्धा म्हणलं जातं। ठीक आहे, नेक्स्ट बघू, यावरती बरेच प्रश्न येणार तुम्हाला। ठीक आहे,
एका याच्यात बरेच प्रश्न काय म्हणजे वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला, पहिला प्रश्न असा येऊ शकतो की 599 इसवी सन पूर्व. त्याच्यानंतर कोणत्या घराण्यात झाला, तर सरदार घराण्यात झाला. कोणत्या ठिकाणी झाला, कुंदलग्राम ठिकाणी झाला. कोणता जिल्हा होता, मुझफ्फरपूर जिल्हा होता. आणि मुझफ्फरपूर जिल्हा कोणत्या याच्यात या राज्यात, आपलं बिहार येते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच बघा की महावीरांच्या वडिलांचे नाव बघा, महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते, मग सिद्धार्थ होते. आपण सिद्धार्थ विषय आणखीन बघितलं होतं. ठीक आहे. बौद्ध धर्माचे जे ना समजा हे होते आपले कोण, त्यांचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तुम्हाला हिंट दिली. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणखी कोणाचं सिद्धार्थ नाव होतं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांची जी आई आहे ती त्रिशाला. बघा यावरती प्रश्न बरेचदा आलेले. बघ महावीरांची आईचं नाव काय, त्रिशाला. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महावीरांची आई त्रिशाला ही लिच्छवीच्या या ठिकाणी, एक मिनिट, ओके, हां, लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण या ठिकाणी, कोणाची, लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महावीरांची आई म्हणजे त्रिशाला ही लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती. कोणाची होती, लिच्छवीच्या जो चेतक राजा होता त्याची बहीण होती. कोण, महावीरांची जी आहे समजा आई कोण, त्रिशाला. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कोण, या ठिकाणी वर्धमान महावीरांची जी आई आहे त्रिशाला म्हणजेच ती लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीराने वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग केला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि त्या आपल्याला माहिती आहे त्यावेळेस आपल्या त्यांनी कोणत्या वर्षी आपले बौद्ध धर्मामध्ये कोणत्या 29व्या वर्षी त्यांनी त्याग केला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपण थोडं कंपॅरिझन करत जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी काय, महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग केला. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यांना बौद्ध प्राप्ती कधी झाली होती, म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती कधी झाली होती, 49व्या दिवशी. हे पण सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही, कधी झाली, 49व्या दिवशी. ठीक आहे. आणि ते पौर्णिमा कोणती होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण आपल्या स्लाइडकडे वळू. आता यांना बघा, यांना त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. कधी झाली यांना ज्ञानप्राप्ती, वयाच्या 42व्या वर्षी. हे लक्षात ठेवायचं. व पहिला उपदेश पावा या ठिकाणी, पावा येथे दिला. पहिला उपदेश यांनी कुठे दिला, तर मग पावा. मग असा प्रश्न येऊ शकतो, त्यांना वयाच्या कितव्या वर्षी प्राप्ती झाली, तर 42व्या वर्षी प्राप्ती झाली. त्यांनी पहिला उपदेश कुठे दिला. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट, तुम्ही कुठे दिला, रिकामी जागा कुठे दिला, पावा या ठिकाणी. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, आहे की नाही. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, मग महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला. इसवी सन पूर्व कधी झाला, 527 मध्ये. कोणाचा, वर्धमान महावीरांचा मृत्यू. कोणाचा, वर्धमान महावीरांचा. आपण वर्धमान महावीराविषयी जे की आपल्या जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे. कोणते 24वे तीर्थंकर, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, पावापुरी हे ठिकाण बिहारमध्ये आहे. कोणतं आहे, पावापुरी जे ठिकाण हे बिहारमध्येच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांचा पहिला शिष्य जामाली. महावीरांचा पहिला शिष्य कोण आहे, जामाली. कोण आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. यावरती डेफिनेटली प्रश्न येणार तुम्हाला. कोण आहे, जामाली. महावीरांचा पहिला शिष्याचं नाव सांगा. कोण, जामाली. कोण आहे, जामाली. महावीरांचा पहिला शिष्याचं नाव काय, मग जामाली. जैन धर्माच्या साहित्यास आगम असे म्हणतात. या ठिकाणी यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. जैन धर्माच्या साहित्यास काय म्हणतात, तर आगम असे म्हणतात. काय म्हणतात, आगम. असा इथे तुम्हाला हे दिला जाऊ शकते. जैन धर्माच्या साहित्यास रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात, मग आगम. काय म्हणतात, आगम. ठीक आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय बघा, प्राकृत भाषेत स्वीकार जैन धर्माने केला. यांनी काय केलं, जे प्राकृत, जे समजा प्रत्येकाची एक वेगवेगळी भाषा असते, हे काय, जसं की बौद्ध धर्मामध्ये पाली भाषेचा स्वीकार केला. पण यांनी कोणत्या भाषेत केला, प्राकृत भाषेचा. कोण्या, प्राकृत. ठीक आहे. प्राकृत भाषेचा स्वीकार जैन धर्माने केला. प्रश्न कसा येईल, जैन धर्माने कोणत्या भाषेचा स्वीकार केला. ठीक आहे. कोणत्या भाषेचा स्वीकार केला, तर मग या ठिकाणी उत्तर काय, प्राकृत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आपल्याला क्वेश्चन आन्सर स्वरूपात ज्याच्यावरती क्वेश्चन बनन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे प्रश्न असाही उलटा बनू शकतो, प्राकृत भाषेचा स्वीकार कोणत्या धर्माने केला, तर जैन धर्माने. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना, आहे की नाही. असाही सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट म्हणजेच काय, जैन धर्म 2 पंथामध्ये, या ठिकाणी बघा, जैन धर्म हे 2 पंथामध्ये विभागला गेला.
किती पंथामध्ये विभागला गेला? जसं की बौद्ध धर्म सुद्धा दोन पंथामध्ये विभागला गेला होता. तसंच हे जैन धर्म सुद्धा 2 पंथामध्ये विभागला गेला. ते कोणता? हिनयान आणि महायानमध्ये विभागला गेला होता. कोणता? हिनयान. बौद्ध धर्म कोणत्या याच्यातनी? हिनयान आणि महायान. ठीक आहे, महायान. आणि म्हणजे याच्यामध्ये हिनयान आणि महायान या 2 पंथामध्ये काय? बौद्ध धर्म. हे बौद्ध धर्माविषयी सांगत आहे. ठीक आहे, बौद्ध धर्माविषयी सांगत आहे. आणि या ठिकाणी बघा श्वेतांबर आणि दिगंबर हे कोणते आहेत? जैन धर्माचे आहे. हे जैन धर्माचे दोन याचे भाग पडले. ठीक आहे, याच्या जैन धर्मामध्ये सुद्धा दोन याच्यामध्ये भागामध्ये डिवाइड झालेले त्यांचे जे धर्म आहे किंवा 2 पंथामध्ये विभाजित झाले. ठीक आहे, श्वेतांबर आणि दिगंबर. आता श्वेतांबरमध्ये काय फरक आहे? श्वेत म्हणजे बघा, श्वेत म्हणजे पांढरे होते. सरळ आपण कसं या शब्दावरून लक्ष ठेवू. ठीक आहे, श्वेत म्हणजे काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. श्वेतांबर म्हणजेच काय? तुम्ही बघितलं असेल की ते आपल्या नाकाच्या खाली असं ते एक छोटंसं असं मास्क टाईप लावतात. ठीक आहे, त्यांना म्हणजे ते आपले काय जंतू दुसऱ्याच्या इकडे गेले नाही पाहिजे किंवा असं काहीतरी असेल ते. आणि दुसरं म्हणजेच काय? म्हणजे आणि ते पांढरे वस्त्र परिधान करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे. बघा यामध्ये सुद्धा आहे दोन पंथ आहे. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे, की जे आपल्या वस्त्राचा त्याग करतात. ठीक आहे, ते अनवाणी पायाने चालतात. त्यांचं खूप सारे हे आहे, म्हणजे काय? ते स्वतःला खूप हे करतात, म्हणजे कष्ट देतात. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. दिगंबर आणि श्वेतांबर या ठिकाणी लक्ष ठेवायचं. काय? श्वेतांबर म्हणजेच काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरे. श्वेत म्हणजे पांढरे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यावरती तुम्हाला म्हणजे प्रश्न येऊ शकतो बरं. ठीक आहे, म्हणजेच काय? श्वेतांबर आणि दिगंबर यावरती नक्कीच प्रश्न येईल. जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व अमान्य, या ठिकाणी लक्षात. जैन धर्म आहे, समजा बौद्ध धर्माचं त्यांनी अमान्यच केलं आहे. ठीक आहे, पण जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व अमान्य, पण आत्मा व पुनर्जन्म यावर विश्वास, या ठिकाणी लक्षात. आणि आपले जे बौद्ध धर्माविषयी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं होतं? ईश्वराचे अस्तित्व अमान्य केलं आणि आत्मा सुद्धा अमान्य केलं, या ठिकाणी. ठीक आहे, आत्मा सुद्धा अमान्य केला. कोणी? बौद्ध धर्माविषयी काय सांगितलं त्यांनी? की आता बौद्ध धर्माविषयी बघू, ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व त्यांनी नाकारलं होतं. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा जैन धर्मामध्ये काय केलं? ईश्वराचे अस्तित्व त्यांनी अमान्य केलं. ईश्वर नाही असे ते सांगतात, पण आत्मा व पुनर्जन्म यांच्यावर त्याचा विश्वास आहे. आत्मा आपल्यामध्ये असतो आणि तसेच आत्मा असतो म्हणजेच काय? आणि पुनर्जन्म या 2 विषयावर त्यांचा विश्वास आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे काय? आपण बघा इथं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो. असं सरळ देऊ शकते त्यांचे काय? ईश्वराचे अस्तित्व अमान्य व आत्माचे आणि पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास नाही त्यांचा. पण या ठिकाणी लक्ष ठेवा, या ठिकाणी आत्मा आणि पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास होता, हालाकी त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? बघा, म्हणजे हे थोडे कन्फ्युजन पाहिजे, तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून सांगतो मी. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका. या ठिकाणी बघा त्यांचा उद्देशच काय असतो? की जन्म मृत्यूच्या फेरीतून सुटका होणे, हे त्यांचा उद्देश, महत्त्वाचं म्हणजे मूळ उद्देश किंवा मग त्यांचं एक हे ध्येय म्हणलं तरी चालेल आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? या धर्मामध्ये श्वेतांबर व दिगंबर हे 2 पंथ आहे. हे तर आपण बघितलंच. कोणकोणते पंथ आहे? श्वेतांबर आणि दिगंबर. श्वेतांबर म्हणजेच काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न फिरणारे. ठीक आहे, किंवा नग्न असणारे, की जे आपल्या वस्त्राचा त्याग करतात. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. जैन धर्मानुसार या ठिकाणी बघा, जैन धर्मानुसार मुक्तीचे 3 मार्ग मानले जातात. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपण बरेच बघितलं, अष्टांग मार्ग बघितलं, त्याच्यानंतर 5 ते नियम बघितले त्यांचे. ठीक आहे, बघा या ठिकाणी जैन धर्मानुसार आणि ते त्रिपिटक सुद्धा बघितले आपण. जैन धर्मानुसार मुक्तीचे 3 मार्ग सांगितले जातात, मानले जातात. कोणकोणते मार्ग या ठिकाणी आले. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यावरचे प्रश्न आले तेच या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, जैन धर्मानुसार मुक्तीचे किती मार्ग मानले जातात? 3 मार्ग, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय चंद्रगुप्त मौर्याला दिले जाते. बघा, जे कर्नाटक आहे, ठीक आहे, कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय कोणाला दिले जाते? कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय चंद्रगुप्त मौर्याला दिले जाते. ठीक आहे, कोणाला दिले जाते? चंद्रगुप्त मौर्याला. चंद्रगुप्ताला कोणते हे दिले जाते? समजा महत्त्व दिले जाते, किंवा त्यांनी काय काम केलं? कर्नाटकातील जैन धर्माचे जे प्रसाराचं काम कोणी केलं आहे? चंद्रगुप्त मौर्याने केलं. या ठिकाणी असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट म्हणजे बघा, या ठिकाणी बघा नेक्स्ट, जैन शब्दाची उत्पत्ती जीन या शब्दापासून झाली आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि जीन म्हणजेच जिंकणारे,
या ठिकाणी म्हणजे जिंकणार. हे पहा जैन शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली? जीन. जीन या शब्दापासून झाली. जैन धर्माची जैन शब्द जो आहे, जैन शब्दाची जीन या शब्दापासून उत्पत्ती झाली आहे. आणि जीन म्हणजे जिंकणारे, की आपल्या मनावर ताबा मिळवणारे, आपल्या मनाला जिंकणारे, म्हणजे त्यांचे कसं सर्व आपल्या मनावर कंट्रोल असणारे अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा अहिंसा परमो धर्म. या ठिकाणी अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचे ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो ना, मग जैन धर्माचे ब्रीद वाक्य काय? ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो ना. ठीक आहे. जैन धर्माचे ब्रीद वाक्य या ठिकाणी काय आहे? ठीक आहे, काय आहे असा प्रश्न नक्कीच येणार आहे. ठीक आहे. मग काय आहे आपले? अहिंसा परमो धर्म हे काय आहे? जैन धर्माचे ब्रीद वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय? अहिंसा परम धर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा आता पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली, यात 5वे तत्व या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 5व्या तत्वाचा उल्लेख कसा काय झाला? ओके, म्हणजे याचाच पॉईंट समोर गेलेला आहे. ठीक आहे, थोडं स्लाइडवर गेला. ठीक आहे. या ठिकाणी बघा पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितलेली आहे. ठीक आहे. पार्श्वनाथाने किती सांगितली? 4 तत्वे सांगितली. पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली. ठीक आहे. कोणी सांगितली? तर पार्श्वनाथाने. पार्श्वनाथाने जैन धर्माची, कोणत्या धर्माची? जैन धर्माची. प्रश्न आपण जिथे जिथे प्रश्न तयार होत, पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली. या ठिकाणी बघा आणखीन आपण इथं बघितलं होतं जैन धर्मानुसार मुक्तीचे मार्ग की सांगितलेले. या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचे. जैन धर्मानुसार मुक्तीचे मार्ग की सांगितले? 3 मार्ग सांगितलेले. आणि खाली बघा पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली, यात 5वे तत्व ब्रह्मचर्य यांची महावीरांनी भर घातली. पार्श्वनाथ 23वे होते, बरोबर आहे. 23वे. महावीर कधी? बघा या ठिकाणी बघा पार्श्वनाथाने जे पहिले जे 23वे पर्यंत होते. ठीक आहे, सॉरी, जे 23वे होते, मग त्यांनी पहिल्यांदा किती सांगितले? 4 तत्वे सांगितली होती. कशाचे? जे जैन धर्माची जे 4 तत्वे कोणी सांगितली होती? पार्श्वनाथांनी. म्हणजे जैन धर्म पालन कसे करायचे त्यांनी 4 तत्वे सांगितली होती. नेक्स्ट यातनी मग महावीर आले. महावीरांचं कसं जे 24वे होते. ठीक आहे, ते 24वे धर्मगुरू होते ना. मग त्यांच्यानंतर त्यांचं झालं की म्हणजे ब्रह्मचर्य यांची महावीरांनी, हे 24वे होते. ठीक आहे, हे 24वे होते. मग ब्रह्मचर्य यांची महावीरांनी त्यात भर घातली. मग किती झाले तत्व? आता 5 झाले. ठीक आहे, आता किती झाले तत्व? 5. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जैन धर्माचे जे तत्व किती आहे? किती तत्वावर आधारित आहे जैन धर्म? तर 5 तत्वावर. ठीक आहे. ब्रह्मचर्य यांची महावीरांनी भर घातली. जैन धर्माचे पंच अनुव्रते, याला काय म्हणतो मग? जैन धर्माची 5 अनुव्रते किंवा महाव्रते आहेत, त्यांना जैन धर्माची तत्वेही म्हटले जातात. या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो आपण? अनुव्रते. 5 अनुव्रते काय म्हणतो आपण त्यांना? 5 अनुव्रते किंवा त्यांना महाव्रते सुद्धा म्हणलं जाते. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो आपण? महाव्रते सुद्धा म्हणलं जातो. आणि त्यांना जैन धर्माची तत्वे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ते किती आहे सध्या? 5 आहे सध्या. आणि पार्श्वनाथांनी किती सांगितली होती? 4 सांगितली होती. त्यातली भर कोण टाकली? वर्धमान महावीरांनी किती टाकली? 1ची भर टाकली. आता किती झाले? 5 झाले. या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा 5 तत्व बघू मग कोणकोणते या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणकोणते आहे? सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय आहे, अपरिग्रह आहे, ब्रह्मचर्य आहे. बघा याच्यातले काही काही म्हणजे असं बरेच सिमिलरली आहे. कशामध्ये? बौद्ध धर्माविषयी. या ठिकाणी बघा सत्य. या ठिकाणी सत्य म्हणजेच काय? खोटे बोलू नये. खोटे म्हणजे बोलू नये म्हणजेच काय? आपण जे आपले जे सत्याचं आहे ते स्वीकार केला पाहिजे आणि नेहमी समोरच्या सोबत किंवा दुसऱ्यासोबत म्हणजे जे आहे सत्य बोललं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? अहिंसा. अहिंसा म्हणजेच हिंसा करू नये. कोणते प्राणी मात्र असो किंवा जीवजंतू असो किंवा इतरही पशु पक्षी झाडं किंवा प्राणी कोणतेही असो तर यांना इजा न पोहोचणे हे त्यांचं मुख्य उद्देश आहे. अहिंसा म्हणजेच काय? कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. या ठिकाणी लक्षात ठेवा. अस्तेय म्हणजे काय? चोरी करू नये. या ठिकाणी बघा अस्तेय म्हणजेच काय? चोरी करू नये. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? अपरिग्रह म्हणजे द्रव्य संग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करणे. या ठिकाणी बघा अपरिग्रह म्हणजे काय? द्रव्य संग्रह करू नये. आपल्याला उपभोगात किंवा आपल्याला उपजीविकेला जेवढे लागते त्याच ठिकाणी तेवढे. द्रव्य म्हणजेच काय? पैसा. द्रव्य म्हणजेच काय? या ठिकाणी लक्षात ठेवायचं पैसा. पैसा किंवा संपत्ती त्यालाच आपण काय म्हणतो? द्रव्य म्हणतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अपरिग्रह म्हणजेच काय? द्रव्य संग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा. म्हणजे जी आपली स्वार्थी वृत्ती म्हणजेच काय?
की आपल्यापाशीच असलं पाहिजे, आपल्या जवळच संपत्ती जास्त असली पाहिजे दुसऱ्यापेक्षा, हे काय झालं, स्वार्थी वृत्ती झाली. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय सांगितलं, ब्रह्मचर्य सांगितलं. ब्रह्मचर्य म्हणजे काय, मनामध्ये कामवासना न बाळगणे, इंद्रियावर संयम ठेवणे. या ठिकाणी लक्षात ठेवा, मनामध्ये जे समजा मनामध्ये जे कामवासनेविषयी जे भावना येतात ते न बाळगणे. नेक्स्ट म्हणजे काय, इंद्रियावर संयम ठेवणे, जे आपले इंद्रिय असतात ठीक आहे त्याच्यावर संयम ठेवणे, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये काय मनामध्ये कामवासना बाळगणार नाही. या ठिकाणी हे सांगितले, त्यालाच काय म्हणतो आपण, ब्रह्मचर्य म्हणतो. ठीक आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, वर्धमान महावीर हे गौतम बुद्ध. या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्धमान महावीर हे गौतम बुद्ध यांचे समकालीन होते. आपण गौतम बुद्ध विषयी बघितलं मागच्या वेळेस. ठीक आहे, आणि गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा जो जवळपास तुम्ही जे समजा जीवनकाळ बघितला तर जवळपास समकालीन येते. ठीक आहे, अशा पद्धतीचं. नेक्स्ट बघा, ओके, या ठिकाणी बघा, चंद्रगुप्त मौर्याने सिंहासनाचा त्याग करून जैन धर्माचा स्वीकार केला. बघा या ठिकाणी महत्वाचं बघा, म्हणजे जैन धर्म बघा, आज चंद्रगुप्त मौर्य बघा, चंद्रगुप्त मौर्य यांनी सिंहासनाचा म्हणजेच काय, तो राजा होता, तो काय होता, राजा होता. सिंहासन म्हणजेच काय, या ठिकाणी अर्थ लक्षात घ्या की चंद्रगुप्त मौर्याने सिंहासनाचा म्हणजे राजाचा त्याग केला. जो राजा होता त्यानं आपल्या वस्त्राचा किंवा आपल्या राजाचा त्याग करून जैन धर्माचा स्वीकार केला. या ठिकाणी लक्षात ठेवा, कशाचा स्वीकार केला, तर जैन धर्माचा स्वीकार केला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, याच्यावरती प्रश्न येतं बघ, चंद्रगुप्त मौर्याने आपल्या राजाचं किंवा सिंहासनाचा त्याग करून कोणत्या धर्माचा स्वीकार केला, तर जैन धर्माचा. कोणत्या धर्माचा, तर जैन धर्माचा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, श्रावण बेळगोळ. ठीक आहे, श्रावण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. या जैन धर्माची काशी म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपल्या विदर्भाची काशी जशी आपण म्हणतो तशी या ठिकाणी बघा, श्रवण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी बघा, हे कुठे आहे मग, कर्नाटकात असेल बहुतेक. ठीक आहे, मला म्हणजे याच्याविषयी पूर्ण माहिती नाही. ठीक आहे, पण हे मला वाटतं कर्नाटकातनीच आहे. ठीक आहे, श्रवण बेळगोळ हे जैन धर्माचे, तुम्ही समजा जर माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. जैन धर्माचे श्रवण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. ठीक आहे, त्यावेळेस जे जैन धर्माचे मुख्य केंद्र कोणते होते, श्रवण बेळगोळ. ठीक आहे, हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. यास जैन धर्माची काशी म्हणजे त्या ठिकाणचं मुख्य ठिकाण, म्हणजे त्या धर्माचं एक पवित्र ठिकाण की जे ते मुख्य आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं असते. नेक्स्ट म्हणजेच काय, हां या ठिकाणी बघा, जैन धर्माचे साहित्य प्राकृत भाषेत होते. या ठिकाणी बघा, आपले जे बौद्ध धर्माचे साहित्य ते कोण्या पाली भाषेत होते. ठीक आहे, पाली भाषेत होते. आणि या ठिकाणी बघा, यांचे कसं आहे, जैन धर्माचे जे साहित्य ते कसे आहे, प्राकृत भाषेत होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, प्राकृत भाषेतून शारशैनी भाषा निर्माण झाली. शारशैनी मधून मराठी निर्माण झाली आहे असे म्हटले जाते. या ठिकाणी लक्षात, हा पण लक्षात ठेवा आपल्याला, म्हणजे हा पण आपल्यासाठी म्हणजे थोडासा चांगला इम्पॉर्टंट आहे. प्राकृत भाषेतून शारशैनी, जे प्राकृत भाषे होते कोणतं, जैन धर्माचे साहित्य कोणत्या भाषेत नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा, जैन धर्माचे साहित्य हे प्राकृत भाषेत आहे. नेक्स्ट म्हणजे काय, प्राकृत भाषेतून शारशैनी भाषेची निर्मिती झाली आणि शारशैनीमधूनच मराठीची निर्मिती झाली असे हे जैन धर्मामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणाची बघा, पहिल्यांदा जे जैन धर्माचे जे साहित्य आहे ते कशामध्ये, प्राकृत भाषेमध्ये आहे. जैन धर्माचे साहित्य ही प्राकृत भाषेमध्ये आहे. मग नेक्स्ट काय सांगितलं यांनी, प्राकृत भाषेतूनच शारशैनी, बघा शारशैनी, प्राकृत भाषेतून शारशैनी जी भाषा आहे ती निर्माण झाली आणि शारशैनीमधूनच मराठी निर्माण झाली. या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजेच काय, असं या जैन धर्म यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांची प्राप्त एक मिनिट, महावीरांना प्राप्त झालेले केवळ ज्ञान म्हणजेच सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे महावीरांना प्राप्त झाले जे केवळ ज्ञान आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांना जुपालिका नदीजवळ, या ठिकाणी लक्षात, कोणत्या नदीजवळ, जुपालिका नदीजवळ जिंभ काग्राम येथे केवळ ज्ञान प्राप्त झाले. या ठिकाणी बघा, आता प्रश्न पहा कसे तयार होतात. ठीक आहे, वर्धमान महावीरांना या ठिकाणी बघा, महावीरांना प्राप्त झालेले केवळ ज्ञान म्हणजेच काय, श्रेष्ठ ज्ञान. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत आपण आता इथून बघा, इथून प्रश्न, महावीरांना कोणत्या नदीजवळ ज्ञान प्राप्त झाली, बघा जुपालिका. कोणत्या नदीजवळ, वर्धमान महावीरांना
कोणत्या नदीजवळ ज्ञानप्राप्ती झाली? जुपालिका नदीजवळ. नेक्स्ट म्हणजे काय? जिंबका ग्राम येथे केवळ ज्ञान बघा, केवळ ज्ञान प्राप्त. आणि कोणत्या हे बघा जुपालिका नदी हे कोणत्या ठिकाणी आहे? तर जिंबिका ग्राम या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा 2-3 प्रश्न या ठिकाणी तयार होते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? महावीरांनी आपल्या सर्व इंद्रियावर ताबा म्हणजेच काय? विजय मिळवला होता. या ठिकाणी जे वर्धमान महावीर जे 24वे तीर्थंकर जैन धर्माचे, त्यांनी आपल्या सर्व इंद्रियावर ताबा म्हणजेच काय? विजय. ताबा म्हणजेच काय? नियंत्रण किंवा विजय मिळवला होता. म्हणून त्यांना काय म्हणले जाते? जीन, जेता किंवा अहत असे संबोधले जाते. त्यांना 3 नावाने संबोधले जाते. कोणते कोणते बघा, हे तिन्ही सिमिलरली शब्द आहे. जेता जीन म्हणजेच काय? विजय मिळवणारा. जेता म्हणजेच काय? विजय. आणि अहर्त असे संबोधले जाते. म्हणजे त्यांचे सिमिलरली अर्थ, एकच अर्थ होते त्यांचं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, या ठिकाणी महावीरांच्या शिष्यांना जैन नाव मिळाले. जे महावीरांचे जे शिष्य आहे त्यांना जैन नाव मिळाले. या ठिकाणी लक्षात ठेवा. महावीरांच्या शिष्यांना जैन नाव मिळाले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण. बघा आता या ठिकाणी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी जैन धर्माची त्रिरत्ने, म्हणजे या ठिकाणी बघा जे त्रिरत्ने जे आपण सांगितलं आहे की नाही, जे 3 मगाशी बघितलं होतं ते या ठिकाणी आलेलं आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी जैन धर्माची जे त्रिरत्ने जे सांगितले या ठिकाणी बघा कोणते? सम्यक दर्शन सांगितलेलं आहे पहिलं, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. या ठिकाणी बघा या ठिकाणी थोडासा फरक दिसतो आपण बुद्ध आणि याच्यामध्ये. ठीक आहे. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक त्या ठिकाणी काहीतरी एक आणखीन होता. ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. या ठिकाणी हे तीन हे सांगितलेले आहे. 3 मार्ग सांगितले किंवा त्रिरत्न या ठिकाणी सांगितले जैन धर्माचे. म्हणजे काय? जन्म मृत्यू याच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी त्यांचा उद्देश काय? की जन्म आणि मृत्यू यांच्या फेऱ्यातून मुक्तता पाहणे हे यांचे जैन धर्माचा मुख्य उद्देश असतं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? आणि याच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी कोणते मार्ग सांगितलेले? सम्यक दर्शन हा पहिला मार्ग, सम्यक ज्ञान हा दुसरा मार्ग आणि सम्यक चरित्र हे तिसरा मार्ग. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? केवळ ज्ञान प्राप्तीसाठी जैन धर्माची 5 साधने सांगितलेले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे केवळ ज्ञान म्हणजे आपण कसं की वर्धमान महावीरांनी कशी केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं, त्या ज्ञानासाठी जर प्राप्त करायचे असेल तर जैन धर्मानं 5 तत्व सांगितले. कसं? तर 5 तत्व सांगितले. कोणते? ते जैन धर्मांनी जे समजा वर्धमान महावीरांसारखे जे समजा आपल्याला खूप ज्ञानी बनायचं असेल त्यासाठी 5 मार्ग कोणकोणते बघा. पहिलं म्हणजे मतिज्ञान. ठीक आहे. मतिज्ञान. त्याच्यानंतर श्रुतिज्ञान. नेक्स्ट म्हणजेच काय? तिसरं म्हणजेच काय? अवधित ज्ञान. नेक्स्ट चौथं म्हणजेच काय? मन पर्याय ज्ञान. आणि 5वं म्हणजेच काय? केवळ ज्ञान. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे थोडं लक्षात ठेवायला कठीण असेल पण थोडक्यात आपण परत एकदा बघू याच्यामध्ये काय काय बघा. काय पहिल्यांदा एक मतिज्ञान. पहिलं म्हणजेच काय? मतिज्ञान. दुसरं म्हणजे काय? श्रुतिज्ञान. तिसरं म्हणजे काय? अवधित ज्ञान. तिसरं म्हणजे काय? मन पर्याय ज्ञान आणि केवळ ज्ञान. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे 5 जैन धर्माची जे साधने आहे हे कशासाठी सांगितलेलं? केवळ ज्ञान प्राप्तीसाठी. म्हणजेच काय? सर्वोच्च तर तुम्ही जे ज्ञान प्राप्ती झालेली आहे त्या ज्ञान प्राप्तीसाठी म्हणजेच काय? जैन धर्माची जे साधने सांगितले ते 5 सांगितलेले आणि ते कोणकोणते? मतिज्ञान, श्रुतिज्ञान, अवधित ज्ञान, मन पर्याय ज्ञान आणि केवळ ज्ञान हे सांगितलेले. नेक्स्ट बघा या ठिकाणी जैन धर्मात आत्मोद्धारासाठी 7 प्रतिज्ञा सांगितलेल्या. या ठिकाणी बघा जैन धर्मातनी आत्मोद्धार म्हणजेच आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी बघा त्यांनी आत्म्याला महत्त्व दिलं. ठीक आहे. फक्त त्यांनी ईश्वराचं महत्त्व नाकारलेलं आहे. आत्मा आणि पुनर्जन्म यावर त्यांचा भर आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे ते यांना मानतात. मग यांनी काय सांगितलेलं? जैन धर्मात आत्मोद्धारासाठी म्हणजे आत्म्याचा उद्धार करण्यासाठी प्रतिज्ञा किती सांगितलेल्या आहे? तर 7 प्रतिज्ञा सांगितल्या. किती सांगितलेल्या? 7 प्रतिज्ञा सांगितल्या. या ठिकाणी बघा. नेक्स्ट म्हणजे काय? पहिली जैन महासभा. आता 7 सांगितले, 7 तर या ठिकाणी नाही सांगितले मी. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच या ठिकाणी समजा लिहून आणले त्याचं समजा त्याच्यावरती हे येत नाही, जास्त प्रश्न येत नाही. जे प्रश्नाचे जे ठोळक स्वरूपात आहे ते या ठिकाणी मी घेतलेले आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? पहिली जैन महासभा स्थूलभद्र याने इसवी पूर्व 300 मध्ये पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्याच्या सहकार्याने आयोजित केली. दुसरी जैन महासभा. बरं ठीक आहे. आपण पहिली बघू. पहिली जैन महासभा स्थूलभद्र याने. या ठिकाणी लक्ष ठेवा. प्रश्न कुठं तयार होतो? पहिली आणि स्थूलभद्र. ठीक आहे. या ठिकाणी बघा आता कितवी? तर पहिली काय? जैन महासभा. कोणी? तर स्थूलभद्र यांनी इसवी पूर्व 300 कधी?
इसवी सन पूर्व 300 मध्ये कुठे तर पाटलीपुत्र या ठिकाणी लक्षात ठेवा. हे बघा हे चौथा प्रश्न झाला. पहिला प्रश्न कोणता कितवी सभा पहिली जैन महासभा ठीक आहे कोणी स्थूलभद्राने कधी तर इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी ठीक आहे सॉरी 300 इसवी सन पूर्व 300 मध्ये आणि कोणत्या ठिकाणी तर पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्याच्या सहकार्याने कोणाच्या सहकार्याने चंद्रगुप्त मौर्याच्या सहकार्याने आयोजित केली. आता बघा कोणाच्या सहकार्याने चंद्रगुप्ताच्या सहकार्याने कितवी सभा पहिली सभा कोणी तर स्थूलभद्र याने कधी इसवी सन पूर्व 300 मध्ये कोणत्या ठिकाणी पाटलीपुत्र अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट म्हणजे काय आयोजित केली. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा दुसरा पॉईंट या ठिकाणी आहे ठीक आहे. दुसरी जैन महासभा देवर्धी क्षमाश्रमण याने कोण देवर्धी या ठिकाणी लक्षात देवर्धी क्षमाश्रमण याने इसवी सन 512 मध्ये गुजरातच्या वल्लभी येथे आयोजित केली. या ठिकाणी बघा इसवी सन पूर्व राहिला का नाही या ठिकाणी फक्त इसवी सन आलेला म्हणजे खूप मोठा गॅप पडला. या ठिकाणी बघा कोणती दुसरी जैन महासभा देवर्धी क्षमाश्रमण याने इसवी सन 512 मध्ये गुजरातच्या कोणत्या ठिकाणी गुजरातच्या वल्लभी येथे आयोजित केली. या ठिकाणी कोणी केली या ठिकाणी देवर्धी क्षमाश्रमण याने कधी तर इसवी सन पूर्व 512 मध्ये कोण्या ठिकाणी गुजरातच्या वल्लभी येथे गुजरातमध्ये जे वल्लभी या ठिकाण आहे त्या ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि किती होती तर ती दुसरी होती जैन महासभा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय जैन तीर्थकारांची माहिती या ठिकाणी लक्षात ठेवा. जैन तीर्थकारांची माहिती भद्रबाहूच्या कल्पसूत्र या ग्रंथात आहे. या ठिकाणी हे पॉईंट लक्षात ठेवायचं. यावरती बरेचदा प्रश्न आलेले. जैन तीर्थकारांची जी माहिती ते भद्रबाहूच्या कोणाच्या तर भद्रबाहूच्या कल्पसूत्र हे यांचं बघा भद्रबाहूचं कल्पसूत्र या कल्पसूत्र कोणी लिहिलेलं आहे तर भद्रबाहूनी ठीक आहे. भद्रबाहूनी कल्पसूत्र लिहिले आणि या ग्रंथामध्ये काय आढळतं तर जैन तीर्थकारांची माहिती या ग्रंथामध्ये आढळतं. हे या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा महावीरांच्या पुनर्जन्म व कर्मसिद्धांत यावर विश्वास होता. हा तुम्हाला सांगितलंय त्यांचा फक्त ईश्वरावर विश्वास नाही ठीक आहे. ईश्वरावर विश्वास आहे का नाही त्यांचा विश्वास कशावर आहे या ठिकाणी बघा आत्मा व पुनर्जन्म ठीक आहे. आत्मा व पुनर्जन्म या दोन विषयावर त्यांचा विश्वास आहे. म्हणजेच काय महावीरांचा पुनर्जन्म व कर्मसिद्धांत यावर विश्वास होता. आणि कर्मसिद्धांत म्हणजेच काय आपण कर्म कशा पद्धतीचे करतो आपले कर्म कसे आहेत आणि यावरती सर्व ते डिपेंड राहणार आहे ठीक आहे. पुनर्जन्म होणार कसा होणार या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय पहिली जैन भिक्षुणी कोण आहे चंपा हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय भिक्षुणी म्हणजेच काय महिलांचं या ठिकाणी सांगितलं उल्लेख केला आणि ते पहिली कोण आहे चंपा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहिली जैन भिक्षुणी कोण आहे की चंपा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते जसे की बौद्ध धर्मामध्ये त्यांना स्त्रियांना स्थान होतं त्या ठिकाणी सुद्धा जैन धर्मामध्ये भिक्षुणींना किंवा महिलांना सुद्धा स्थान आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पहिली कोण भिक्षुणी होती चंपा ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवता येते. नेक्स्ट म्हणजेच आपण थोडक्यात हे या ठिकाणी आपल्याला पार्ट संपलेला आहे ठीक आहे. तर आपण याची थोडक्यात रिव्हिजन करू फास्टमध्ये की आपण आज काय काय शिकलो. जैन धर्माविषयी बरेच प्रश्न येतात. हालाकी याच्यावरती समजा आयोग सुद्धा म्हणजे MPSC सुद्धा यावरती प्रश्न विचारते हे आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे. IBPS आणि TCS पॅटर्ननुसार जे प्रश्न येतात ते आपण या ठिकाणी बघितले. बघा आता सरळ आपण रिव्हिजन मारू याची. ओके ठीक आहे. आता बघा ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर होते ठीक आहे. कोण ऋषभदेव. नेक्स्ट काय म्हणजे हे पहिले होते. नेक्स्ट वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर. म्हणजेच काय वर्धमान महावीरांना खूप महत्व आहे या ठिकाणी ठीक आहे. ते किती होते 24वे होते. आणि 23वे तीर्थंकर कोण होते पार्श्वनाथ की ज्यांनी 4 तत्वे सांगितली ठीक आहे. 4 तत्वे सांगितली. नेक्स्ट म्हणजेच काय पार्श्वनाथ हे वाराणसीचा राजपुत्र होता. कुठचे होते ते वाराणसीचे होते. नेक्स्ट काय वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात झाला. कोणत्या घराण्यात सरदार घराण्यात. कधी झाला 599 कोणाचा वर्धमान महावीरांचा जे की 24वे तीर्थंकर होते. कुंदग्राम म्हणजे कुंदलपूर जिल्हा मुझफ्फरपूर हे कुठे आहे तर बिहारमध्ये आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा.
महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते, त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? सिद्धार्थ, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि महावीरांची आई, त्यांचं नाव काय होतं? त्रिशाला. ही 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 कोणाची, कोणत्या राजाची बहीण होती? तर लिच्छवीच्या चेतक राजांची बहीण होती, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? महावीराने वयाच्या किताव्या वर्षी 30व्या वर्षी संसाराचा त्याग केला आणि गौतम बुद्धांनी कोणत्या 29व्या वर्षी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. हां, त्यांना वयाच्या 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. कोणत्या वर्षी? तर 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. पहिला उपदेश पावा येथे दिला. कोणत्या ठिकाणी दिला? पावा या ठिकाणी दिला. महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्वी 527, इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला. कोणत्या वर्षी झाला? इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला. पावापुरी हे ठिकाण कुठे आहे? तर हे सुद्धा बिहारमध्येच आहे. महावीरांची पहिला शिष्य कोण आहे? जामाली. महावीरांचा जो पहिला शिष्य आहे तो कोण आहे? जामाली. आणि ते आपले ते भिक्षुनी कोण आहे? तर चंपा, या ठिकाणी लक्ष ठेवाय. कोण आहे ती? चंपा आहे. चंपा, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जामाली आणि चंपा. जैन धर्माच्या साहित्यास आगम असे म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी? हे लक्षात ठेवा, आगम असे म्हणतात. काय म्हणतात? तर आगम म्हणतात. नेक्स्ट म्हणजेच काय? प्राकृत भाषेचा स्वीकार जैन धर्माने केला, या ठिकाणी लक्ष ठेवा. काय, कोणत्या भाषेचा? तर प्राकृत भाषेचा स्वीकार जैन धर्माने केला. आणि प्राकृत भाषेतून कोणती कोणती निर्मिती झाली, या ठिकाणी लक्षात ठेवा. जैन धर्माचे 2 पंथामध्ये विभागले गेले. कोणते? दिगंबर आणि श्वेतांबर. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरे वस्त्र परिधान करणे. आणि दिगंबर म्हणजेच काय? आपल्या याचा कपड्याचा त्याग करणारे किंवा म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? नग्न असणारे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट बघा, आणखी काय सांगितलं त्याच्यामध्ये? जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व अमान्य केलेले. त्यांनी काय? ईश्वराचे अस्तित्व काय? अमान्य केलेले. पण आत्मा आणि पुनर्जन्म यावर त्यांचा भर आहे. म्हणजे आत्मा आणि पुनर्जन्म यांचा त्यांचा विश्वास आहे. जन्म आणि मृत्यूच्या फेरीतून सुटका होणे हे त्यांचं काय? मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी यांचं काय? मुख्य काय उद्देश आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे या धर्मामध्ये श्वेतांबर व दिगंबर हे 2 पंथ आहे. हे तर बघितलंच आपण. जैन धर्मानुसार मुक्तीचे मार्ग किती सांगितलेले? 3 मार्ग सांगितलेले. ते 3 मार्ग समोरच आहे. कर्नाटकात जैन धर्मात जे कर्नाटक आहे, जैन धर्माच्या प्रसारासाठी चंद्रगुप्त मौर्य याला महत्त्व दिले जाते. आणि त्यानेच काय? कर्नाटकात जैन धर्माचे प्रसाराचे कार्य केले. जैन शब्दाची उत्पत्ती जीन म्हणजेच काय? त्याला जिंकणारा किंवा विजय मिळवणारा, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. या शब्दापासून झाली. जीन म्हणजेच काय? जिंकणे होते. अहिंसा परमो धर्म. अहिंसा परमो धर्म हे काय? जैन धर्माचे ब्रीद वाक्य आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. पार्श्वनाथ जे की 23 होते. जैन धर्माचे 4 तत्वे सांगितली. यामध्ये 1 तत्व वर्तमान महावीराने ऍड केला. आता किती झाले? ते 25 झाले किंवा पंचानुव्रती किंवा महाव्रती सुद्धा म्हणले जाते, किंवा त्याला जैन धर्माचे तत्व सुद्धा म्हणले जाते, या ठिकाणी लक्ष ठेवायचे. ब्रह्मचर्य कोणत्याची एक भर टाकली त्यांनी? वर्धमान महावीरांनी ब्रह्मचर्याची भर टाकली. ते आता किती झाले? 5 झाले, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कोणकोणते झाले? सत्य म्हणजेच काय? खोटे बोलू नये. अहिंसा म्हणजेच काय? हिंसा करू नये. अस्तेय म्हणजे काय? चोरी करू नये. अपरिग्रह म्हणजे द्रव्य संचय जास्त करू नये, जेवढा उपयोगाचा तेवढाच करावा. आणि स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा. नेक्स्ट म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे मनामध्ये कोणतीही कामवासना किंवा कोणत्याही विषयी कामवासना बाळगू नये. आणि इंद्रिय जे आपले इंद्रिय संस्था त्याच्यावरती आपण विजय मिळवला पाहिजे. वर्धमान महावीर हे गौतम बुद्धाचे समकालीन होते, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, चंद्रगुप्त मौर्य यांनी सिंहासनाचा त्याग करून जैन धर्माचा स्वीकार केला. कोणी केला? चंद्रगुप्त मौर्य यांनी. श्रावण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. कोणते? श्रावण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. यास जैन धर्माची काशी असे सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे. वारकऱ्याची काशी कोणते? जसं आपण वारकऱ्याची काशी पंढरपूर म्हणतो. ठीक आहे. तसंच या पद्धतीमध्ये सांगितले श्रवण बेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील मुख्य केंद्र होते. यास जैन धर्माची काशी म्हणतात. तसेच आणखीन कोणते? बरं, नेक्स्ट आठवड्यात सांगेन नंतर मग. ठीक आहे. जैन धर्माचे जे साहित्य प्राकृत भाषेतून होते. ठीक आहे. प्राकृत भाषेतून शारशेनी भाषेची निर्माण झाली. बघा, या प्राकृत भाषेतून कोणाची निर्मिती झाली? शारशेनी. आणि शारशेनीतून मराठीची निर्मिती झाली असे जैन धर्मामध्ये सांगितलेले आहे. नेक्स्ट म्हणजेच काय? महावीरांना प्राप्त झालेले केवळ ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान होय, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि महावीरांना जुपिलिका नदीजवळ हे सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झाले. ते कुठे आहे? जिंबिका ग्राम येथे आहे. आणि केवळ ज्ञान प्राप्त झाले, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. महावीरांनी आपल्या सर्व इंद्रियावर ताबा मिळवला, म्हणजेच काय? विजय मिळवला. आपण त्याला काय म्हणतो? जीन, जेता किंवा अहर्त असे या ठिकाणी सुद्धा म्हणतो, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. महावीरांच्या शिष्यांना जैन नाव मिळाले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे बघा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी जैन धर्माची त्रिरत्ने सांगितली. कोणकोणती? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र, हे या ठिकाणी बघा. नेक्स्ट केवळ ज्ञान प्राप्तीसाठी जैन धर्माची 5 तत्वे सांगितली. कोणते? बघा हे महत्वाचं आहे.
मतिज्ञान, श्रुतिज्ञान, अवधिज्ञान, मनपर्याय ज्ञान, केवल ज्ञान हे 5 तत्वे या ठिकाणी सांगितले. जैन धर्मात आत्मोद्धारासाठी 7 प्रतिज्ञा सांगितले. जैन धर्मामध्ये जे आत्माचा उद्धार करण्यासाठी 7 प्रतिज्ञा सांगितल्या. म्हणजे किती 7 प्रतिज्ञा सांगितल्या या ठिकाणी बघा. कशाच्यासाठी तर आत्म्याचा उद्धार करण्यासाठी. पहिली जैन महासभा स्थूलभद्र याने इसवी सन पूर्व 300 मध्ये पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त मौर्याच्या सहकार्याने भरवली. कोणाच्या? चंद्रगुप्त मौर्याच्या सहकार्याने भरवली. ठीक आहे, आयोजित केली. आणि दुसरी जैन महासभा देवर्दी क्षमाश्रमण याने इसवी सन 512 मध्ये गुजरातच्या वल्लभी येथे आयोजित केली. या ठिकाणी बघा त्यांचा ईश्वरावर सांगितलं नंतर काय, ईश्वरावर त्यांचा विश्वास नाही, आत्मा आणि पुनर्जन्म यावर विश्वास आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, जैन तीर्थंकराची पहिली भद्रबाहूच्या कल्पसूत्र या ग्रंथात मिळाले. पण जैन धर्माची तीर्थंकराची जी माहिती आहे, कोणते तीर्थंकर कसे झाले, ठीक आहे, त्यांच्याविषयी जी माहिती आहे, सखोल माहिती कुठून भद्रबाहूच्या कल्पसूत्र या ग्रंथामध्ये मिळते आपल्याला. ठीक आहे. महावीरांचा पुनर्जन्म व कर्मसिद्धांत यावर विश्वास होता. नेक्स्ट म्हणजे काय, पहिली जैन भिक्षुणी ही काय होती, चंपा होती. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यावरती आयोगाने बरेचदा जैन धर्म, बौद्ध धर्म यावरती बरेचदा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. नेक्स्ट येणारे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण जे थोडक्यात जे समजा इतरही धर्म आहे, ठीक आहे, ज्यावरती वारंवार प्रश्न आलेले आहे आणि कशा पद्धतीचे आले ते या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि थोडक्यात म्हणजे जे धर्माविषय आहे ते आपल्याला म्हणजे 3 लेक्चरमध्ये आपण समजा जे धर्म आहे ते आपण या ठिकाणी कंप्लीट करू. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जे धर्मावर येणारे जे प्रश्न आहे, जेणेकरून ते पोलीस भरती असो, सरळ सेवा असो किंवा IBPS असो किंवा कोणता इतर पॅटर्न असो, त्यामुळे तुम्हाला कव्हर होईल. ठीक आहे. तर मी या ठिकाणी इथेच थांबतो. तुम्हाला काही अडचणी असल्यास किंवा काही चुकीचं समजा माहिती जर आली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला आणखीन जर काही लेक्चर वगैरे लागत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सजेस्ट करू शकता आम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. धन्यवाद.